जुळे सोलापुरातील विशेष करून प्रभाग 26 मध्ये हद्दवाढ झाल्यापासून ड्रेनेजची कामे अर्धवट झाली होती। अनेक नगरातील नागरिक यांनी ड्रेनेजसाठी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदने सादर केली होती आणि प्रत्यक्ष पाहणी करावी म्हणून विनंती केली होती। त्यांच्या विनंतीला मात देऊन प्रभाग 26 मधील वरील नगरात प्रत्यक्ष पाहणी करून कृष्णा कॉलनी, रोहिणी नगर भाग 1, द्वारका नगर, उद्धव नगर भाग 1-2, रेणुका नगर, सुभाष शहा नगर, गुरुदेव दत्त नगर भाग 1 ते 6, रत्नमंजिरी नगर, बंडप्पा नगर, राऊत वस्ती अशा अनेक नगरांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून सोलापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना ड्रेनेज समस्येबाबत लेखी निवेदन दिले होते। त्या कामाचे एस्टिमेट महानगरपालिकेने तयार करून शासन दरबारी पाठवले होते। शासनाच्या मूलभूत सुविधा आणि सवर्ण योजना नगरोत्थान योजनेतून सदर कामे मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून अनेक नगरांमध्ये ड्रेनेजची कामे सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचाच एक भाग म्हणून उद्धव नगर भाग 1 मध्ये नागरिकांच्या वतीने नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला। त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही हद्दवाढ झाल्यापासून सदर नगरात वास्तव्यास राहण्यास असून ड्रेनेज आणि पाण्याची पाईपलाईन, अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते। परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण या निवडून आल्यापासून प्रथम पाण्याची पाईपलाईन टाकून दिली। आता प्रत्यक्ष ड्रेनेजचे काम सुरू केले असून लवकरच शासनाच्या मूलभूत सुविधा व सुवर्ण योजना नगरोत्थान योजनेतून अंतर्गत रस्ते तयार करण्यात येतील। त्याचा पाठपुरावा सुरू असून अनेक कामे मंजूर आहेत असे ठोस आश्वासन दिले असून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रत्यक्ष पाठपुरावा करणाऱ्या कर्तव्यदक्ष नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आम्ही भाग्य समजतो असे मनोगत व्यक्त केले। 25 जानेवारी रोजी संविधान अमृत महोत्सव असल्याने प्रत्येक नगरांमध्ये घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव भाषण आणि संविधान उद्देशिकेचे वाचन केले आणि त्याबाबत जनजागृती केली। यावेळी कोळी काका परिडसर, विशाल माने राठोड, शिवा वाघमारे, मनोज गायकवाड, कोळी काकू आणि इतर सदर नगरातील नागरिक उपस्थित होते। त्यांनी केलेल्या कामाबद्दल नगरसेविका राजश्री चव्हाण, सोलापूर शहर भाजप सदस्य नोंदणी प्रमुख अनिल चव्हाण यांचे मनापासून आभार मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।